नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिडवे ज्ञान प्रबोधिनी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कर्तरी प्रयोग बघितला, कर्मणी प्रयोगसुद्धा बघितला, त्याची लक्षणं बघितली आणि कर्मणी प्रयोगामधील शक्य कर्मणी प्रयोग हा सुद्धा आपण बघितला. शक्य कर्मणी प्रयोग हा सुद्धा आपण बघितलेला आहे. ओके, आता बघा, शक्य कर्मणी बघितल्यानंतर आपल्याला बघायचं आहे आता प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. काय बघायचं आहे? प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. ओके, प्राचीन किंवा त्यालाच आपण म्हणणार पुराण कर्मणी प्रयोग. प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. ठीक आहे, कशाला म्हणतात बघा, प्राचीन मराठी काव्यामध्ये सकर्मक जी क्रियापदं असायची, सकर्मक जी धातू असायची, त्या धातूंना जे, वे, जेले यासारखे प्रत्यय लावून क्रियापदाची रूपे साकारली जात. जे, वे, जेले यासारखे, ठीक आहे, काय व्हायचं, प्रत्यय लागायचे आणि ती सकर्मक क्रियापदे साकारली जायची आणि अशा सर्व प्राचीन वाक्यांचा काय होतो, कर्मणी प्रयोग होतो आणि मग त्यांना आपण प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग म्हणतो. ठीक आहे, हे वाक्य आपल्याला लगेच बघितल्याच ओळखायला येतात की हे प्राचीन किंवा पुराण कर्मणीचे आहेत, कारण त्याच्यामध्ये क्रियापदाला जे, वे, जेले अशा प्रकारचे प्रत्यय लागलेले असतील. ठीक आहे, पर्यायामध्ये प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग असा पर्याय नसेल तर अर्थातच आपण त्याला कर्मणी प्रयोगच म्हणणार आहे. ओके, बघा आता याची उदाहरणं बघू आपण. पहिलं उदाहरण, म्या काय देवा, म्या काय देवा तुझशी वदावे, तुझशी वदावे. इथे वदावे हे क्रियापद आहे, त्याला वे प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लगेच लक्षात येतं आपल्याला की प्राचीन किंवा पुराण म्हणजे प्राचीन वाक्य आहेत, प्राचीन मराठी काव्यामधले वाक्य आहेत. ठीक आहे, त्वा काय कार्य कीजे, काय कार्य कीजे. इथे कीजे हे क्रियापद आहे. त्वा काय कार्य कीजे लघुलेकराने, लघुलेकराने. तुझ्या लहान मुलाकडून काय कार्य होईल, काय काम होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर नंबर 3 बघा, नळे इंद्राशी, नळे इंद्राशी असे म्हणी जेले, असे म्हणी जेले. नळे इंद्राशी असे म्हणी जेले. हे नित्य नूतन देखीजे, देखीजे. बघा, इथे म्हणी जेले, इथे देखीजे, जे प्रत्यय लागलेला आहे, इथे जेले प्रत्यय लागलेला आहे. हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व, गीता तत्व. गीतेमधलं जे तत्वज्ञान आहे किंवा गीतेमधलं जे तत्व आहे ते नेहमी नवीन आहे. ठीक आहे, ते कधी जुनं होणारं नाही आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय झालेलं असते प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगामध्ये, हे जी क्रियापद आहेत या क्रियापदांना वे, जे, जेले यासारखे प्रत्यय लागलेले असतात आणि मग अशा सर्व वाक्यांचा प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग होतो किंवा पर्यायामध्ये ते नसतील तर आपण त्याला काय म्हणणार आहे, कर्मणी प्रयोग म्हणणार आहे. तर हा दुसरा प्रकार होता शक्य कर्मणी, त्याच्यानंतर प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. आता आपल्याला याच्यानंतर बघायचं आहे समापन कर्मणी प्रयोग. काय बघायचं आहे आपल्याला? समापन कर्मणी प्रयोग. ठीक आहे, बघा, समापन कर्मणी बघायचं आहे आपल्याला आता. ओके, चला, समापन कर्मणीमध्ये त्याच्या समापन कर्मणी प्रयोगाची आपण आता लक्षणे बघणार आहे. समापन कर्मणी प्रयोगाची काय बघणार आहे आपण? लक्षणे बघणार आहे. ठीक आहे, बघा, समापन कर्मणी प्रयोगाची लक्षणे काय आहेत. समापन कर्मणी प्रयोग आपण बघतोय. समापन कर्मणी, समापन कर्मणी प्रयोग. ठीक आहे, लक्ष द्या. आता याची लक्षणं काय आहेत, आधी समापन कर्मणी प्रयोगाची व्याख्या काय ती आपण बघू. समापन कर्मणी प्रयोग कशाला म्हणायचं? ज्या कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता षष्ठी विभक्तीत असतो, कर्ता षष्ठी विभक्तीतच असणार आणि वाक्यातील क्रियेचा शेवट म्हणजे समापन हे संयुक्त क्रियापदाने झालेलं असते, म्हणजेच वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद असते. अशा
कर्मणी प्रयोगाला आपण काय म्हणणार, समापन कर्मणी प्रयोग. म्हणजे त्या वाक्यामध्ये ती क्रिया पूर्ण झाल्याची दाखवलं जाते संयुक्त क्रियापदानं. समापन म्हणजे शेवट, आणि मग त्याला काय म्हणणार आहे आपण, समापन कर्मणी प्रयोग. आणि या समापन कर्मणी प्रयोगाची लक्षणं आपण बघणार आहे. पहिलं लक्षण आहे कर्ता षष्ठी विभक्तीत असतो. व्याख्येत सांगितल्याप्रमाणे कर्ता षष्ठी विभक्तीत असणार, कर्म असणार आणि प्रथमांत असणार अर्थातच, कारण कर्मणी प्रयोगाचं ते महत्त्वाचं लक्षण आहे. वाक्यातील क्रियापद संयुक्त क्रियापदच असते. क्रियापद हे संयुक्त क्रियापदच असणार, कर्ता षष्टीतच असणार, कर्म असणार आणि ते प्रथमा विभक्तीतच असणार. ठीक आहे. आणि क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता बघा याची आपण उदाहरणं बघू. उदाहरणार्थ बघा, आईचा स्वयंपाक करून झाला. आईचा स्वयंपाक करून झाला. करणारी आई कर्ता आहे. क्रिया कोणावर होते, स्वयंपाकावर. हे कर्म आहे. कर्म प्रथमा विभक्तीत आहे. कर्ता षष्ठी विभक्तीत आहे. ठीक आहे. आणि आपलं लक्षण आहे की कर्ता षष्ठी विभक्तीत असतो, कर्म असते, प्रथमांत असते आणि क्रियापद हे संयुक्त क्रियापद आहे, धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद. ठीक आहे. आणि म्हणून या वाक्याचा प्रयोग कोणता होणार आहे, कर्मणी प्रयोग. आणि तो होणार आहे समापन कर्मणी प्रयोग. कारण समापन कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता षष्ठी विभक्तीत असतो, कर्म असते, प्रथमांत असते. वाक्यातील क्रियेचा शेवट म्हणजे समापन हे संयुक्त क्रियापदाने झालेलं असते. ओके. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघूया. बघा दुसरं उदाहरण, आमची वर्गणी देऊन झाली. आमची वर्गणी देऊन झाली. देणारे संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापदामध्ये कर्ता ओळखताना धातू साधितातील मूळ धातूला नारा नारी नारे नाऱ्या प्रत्यय लावायचा. देणारा देणारी देणारे. देणारे आम्ही. ठीक आहे. कर्ता आहे. कर्ता कोणत्या विभक्तीत आहे, षष्ठी विभक्तीत आहे अर्थातच. आणि कर्म वर्गणी आहे, कर्म प्रथमा विभक्तीत आहे. आणि मग लक्षात घ्या सर्व लक्षणे इथे तुम्हाला बघायला मिळतात. कर्ता षष्ठीत आहे, कर्म आहे, प्रथमांत आहे, संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे. आणि मग याला काय म्हणायचं, समापन कर्मणी प्रयोग. मग लक्षात ठेवायचं मित्रांनो की समापन कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता षष्ठी विभक्तीतच असतो, कर्म असते आणि प्रथमांत असते. आणि वाक्यातील क्रियेचा शेवट म्हणजे समापन हे संयुक्त क्रियापदानं झालेलं असते. म्हणजेच वाक्यामध्ये समापन कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये जे क्रियापद वापरलेलं असते वाक्यामध्ये ते संयुक्त क्रियापद असते, धातू साधित आणि सहाय्यक क्रियापदापासून बनलेलं असते. ओके. तर याला काय म्हणणार आपण, समापन कर्मणी प्रयोग. तत्पूर्वी मी तुम्हाला माझं जे नवीन पुस्तक आहे, ठीक आहे, 5वी आवृत्ती आहे, अत्यंत अद्ययावत अशी ही आवृत्ती आहे मराठी व्याकरणाची, समृद्ध मराठी व्याकरण. ठीक आहे. असं या पुस्तकाचं नाव आहे आणि अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ठीक आहे अवश्य एकदा वाचायला पाहिजे. मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं आहेत, पण हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला मराठीबद्दल जे काही भीती आहे किंवा ज्या काही इतर पुस्तकांमध्ये बोजड गोष्टी आहेत, संकल्पना ज्या आहेत त्या तुम्हाला कळत नाहीत पुस्तक वाचूनसुद्धा, असं या पुस्तकाच्या बाबतीत काहीही होणार नाही. या पुस्तकामध्ये मी ज्या भाषेमध्ये शिकवतो, ज्याप्रमाणे मी हे शिकवतो, ज्याप्रमाणे माझी शिकवण्याची पद्धत आहे आणि जी भाषा मी वापरतो त्या भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना अक्षरशः ते पुस्तक वाचताना कुठलीही अडचण जाणवणार नाही. आणि संपूर्ण सिलॅबस, मग ते सरळ सेवेचे विद्यार्थी असतील, मग ते कंबाईन बीचे असतील, कंबाईन सीचे असतील, राज्य सेवा मुख्य परीक्षेचे विद्यार्थी असतील, जिथे जिथे मराठी ग्रामर आहे त्या सर्व परीक्षांना उपयुक्त असं हे पुस्तक आहे. मित्रांनो, पुस्तकाची किंमत ही 400 रुपये आहे. पुस्तकाची किंमत जी आहे ती किती आहे, 400 रुपये आहे. ठीक आहे. पण आता हे पुस्तक जे आहे हे मी विद्यार्थ्यांना
सवलतीमध्ये देणार आहे. 400 रुपये किंमत आहे ॲक्च्युअली. किती रुपये? 400 रुपये. पण ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक घरपोच हवं असेल, ठीक आहे, बाय पोस्टने त्यांना ते घरपोच मिळून जाणार आहे आणि त्यासाठी त्यांना 200 रुपये म्हणजे 50% मी डिस्काउंट देणार आहे किमतीमध्ये पुस्तकाच्या. 200 रुपये पुस्तकाची किंमत आणि पोस्टल चार्जेस 60 रुपये. अशा प्रकारे तुम्हाला टोटल 260 रुपयामध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे. तुम्हाला ते घरपोच मिळेल. यासाठी काय करायचं तर माझा जो नंबर आहे, ठीक आहे, 9850503128 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सॲप करायचा आहे आणि तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित द्यायचा आहे. संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, पिनकोड सहित द्यायचा आहे आणि याच नंबरवर, ठीक आहे, 260 रुपयाचं गुगल पे, फोनपे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा याच मोबाईलच्या व्हॉट्सॲपवर द्यायचा आहे. लक्षात आलं आहे का? तर अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला वाचल्यानंतर इतर कोणतंही पुस्तक वाचावंसं वाटणार नाही. ओके, तर आपल्या मित्रांना अवश्य सांगा. ठीक आहे, आणि निश्चितच कॉमन विद्यार्थी जे अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांपेक्षा निश्चितच तुम्हाला या पुस्तकातून काहीतरी डीप, काहीतरी वेगळं, ठीक आहे, हे मिळणार आहे, काहीतरी अधिक मिळणार आहे. बरोबर आहे. आणि तेच आवश्यक असते स्पर्धा परीक्षेमध्ये, कारण ठराविक लेवलपर्यंतचा अभ्यास सर्वच विद्यार्थ्यांचा झालेला असतो. त्याच्यापेक्षा, त्या विद्यार्थ्यांपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं यायला हवं किंवा जे इतर विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतात ते आपले बरोबर यायला पाहिजे असं वाटत असेल तर हे पुस्तक मित्रांनो अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मित्रांना जरूर कळवा. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, 9850503128 या नंबरवर व्हॉट्सॲप करायचा आहे. तुमचा संपूर्ण पत्ता, तुमचं संपूर्ण नाव, पिनकोड सहित आणि 260 रुपये जे आहे, बरोबर आहे, याचा तुम्हाला फोनपेचा काय करावं लागेल, स्क्रीनशॉट पाठवावा लागेल. ओके, चला पुढे चालूया. आता आपल्याला बघायचा आहे नंतरचा प्रकार आणि तो आहे नवीन कर्मणी प्रयोग. काय? नवीन कर्मणी प्रयोग. अत्यंत महत्त्वाचा प्रयोग आहे मित्रांनो, नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता कर्म कर्तरी प्रयोग. कर्म कर्तरी प्रयोग. कर्म कर्तरी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्म कर्तरी प्रयोग. ठीक आहे, बघा आता आधी आपण नवीन कर्मणी प्रयोगाची व्याख्या बघू. इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइसच्या धर्तीवर मराठीमध्ये वाक्यरचना करण्याचा जो नवीन प्रकार रूढ झालेला आहे त्याला आपण नवीन कर्मणी प्रयोग म्हणतो. त्याला आपण कर्मकर्तरी प्रयोग म्हणतो, कारण या वाक्यरचनेमध्ये कर्माला प्राधान्य दिले जाते, कर्त्याचं महत्त्व कमी केलं जाते. मग आता याची लक्षणं काय आहेत? कर्ता असल्यास, म्हणजे कर्ता असेलच असं जरुरी नाही, कारण कर्म कर्तरी, कर्माला प्राधान्य दिलेलं आहे आणि कर्माला ज्या वेळेला प्राधान्य देतात त्यावेळेला कधी कधी वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळलेला असतो. कर्ता दिलेलाच नाही वाक्यात, याचा अर्थ कर्त्याला महत्त्व नाही, कर्त्याला प्राधान्य नाही. ठीक आहे, मग कर्ता असल्यास त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावलेले असते. ठीक आहे, कधी कधी कडूनच्या ऐवजी द्वारे किंवा द्वारा हे पण असू शकतं, कारण ते समानार्थीच आहेत. द्वारे किंवा द्वारा. ठीक आहे, द्वारे किंवा द्वारा असं पण असू शकते आणि मग ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, द्वारे किंवा द्वारा कडूनचा समानार्थी शब्दयोगी अव्यय असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, मग काय झालेलं असतं इथे, कर्ता जर असेल तर त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लावलेला असतो. महत्त्वाचं लक्षण, कर्त्याचा उल्लेख टाळलेला असतो. किंवा मग आपण इथे म्हटलंय कर्ता असल्यास, म्हणजे कर्ता कधी कधी टाळलेलाही असतो, कर्त्याचा उल्लेखच वाक्यामध्ये नसतो. बरेचदा वाक्याची सुरुवात कर्माने होते. ठीक आहे, आणि कर्म प्रथमा विभक्तीत असते, हे कॉमन लक्षण आहेच कर्मणी प्रयोगाचं. कधी कधी वाक्याची सुरुवात कर्माने होते, कर्त्याच्या जागी कर्म आणून वाक्याची सुरुवात केली जाते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कर्मप्रधान आहे किंवा तो कर्म जे आहे तोच करता आहे की काय असं वाटतंय. ठीक आहे, तशा प्रकारची उदाहरणं आपण घेणार आहे. मग लक्षात ठेवा की नवीन कर्मणी प्रयोगामध्ये, ठीक आहे, दोनच लक्षणं सर्वात महत्त्वाची आहेत. एक तर कर्ता दिलेला असेल तर त्याला कडून शब्दयोगी अव्यय लावलेला असतो किंवा द्वारे पण लागलेला असू शकतो.
मॅक्झिमम ठिकाणी कडून शब्दप्रयोग शब्दयोगी अव्यय लावलेलं असते. नंबर 2, वाक्यात कर्त्याचा उल्लेखच नसतो, वाक्यात कर्त्याचा उल्लेख टाळलेला असतो. ही महत्त्वाची लक्षणं आहेत. आणि मग कर्मानेच कधी कधी सुरुवात होते. ठीक आहे, असं प्रत्येक वेळेला कर्मानेच सुरुवात होईल असं काही जरुरी नाही, पण बरेचदा कर्माने सुरुवात केली जाते. आणि कर्म प्रथमा विभक्ती असणे हे तर कर्मणी प्रयोगाचं कॉमन लक्षण याच्यामध्ये असणारच. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, याची उदाहरणं बघणार आहे. ठीक आहे, हरण रामाकडून मारल्या गेले. हरण रामाकडून मारल्या गेले. ठीक आहे, मारणारा राम, कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे. कर्ता शब्दयोगी अव्ययांत आहे. ओके, त्याच्यानंतर मारण्याची क्रिया हरण कर्म आहे आणि कर्म प्रथमांत आहे. कर्म कोणत्या विभक्तीत आहे, प्रथमा विभक्तीत आहे. बरोबर आहे. वाक्य बघितल्या आपल्याला असं वाटतं की हरणच कर्ता आहे की काय. ठीक आहे, कर्माचं महत्त्व वाढवलेलं आहे. ॲक्च्युअली हरण कर्म आहे आणि राम हा जो आहे कर्ता, याला कडून शब्दयोगी अव्यय लावलेला आहे. लक्षात घ्या, वाक्यामध्ये जेव्हा एखाद्या कर्त्याला शब्दयोगी अव्यय लावला जातो तेव्हा त्या कर्त्याचं वाक्यातील महत्त्व कमी होत असते. आणि कर्त्याला जेव्हा विभक्ती प्रत्यय लागतात तेव्हा कर्त्याचं महत्त्व वाढत असते, हे लक्षात घ्या. मग इथे कडून शब्दयोगी अव्यय लावल्यामुळे कर्त्याचं महत्त्व कमी झालेलं आहे, कर्माला प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून हा नवीन कर्मणी प्रयोग आहे. ओके, आता हीच वाक्यरचना किंवा आपण थोडंसं वेगळं उदाहरण घेऊ. ठीक आहे, पालीकडून झुरळ पकडल्या गेले. ठीक आहे, आता इथे पाल हाच करताय, पाल हीच करताय. ओके, ठीक आहे, सुरुवातीला घेतलाय. इथे आपल्याला असं पण करता येईल, रामाकडून हरण मारल्या गेले, पण मुद्दाम कर्माला प्राधान्य द्यायच्या म्हणून बरेचदा काय केलं जाते की कर्म सुरुवातीला घेतलं जाते. ठीक आहे, वाक्याची सुरुवात कर्मापासून होते. पण अशी इथे सुद्धा हे झुरळ कर्म आहे. ठीक आहे, अशी सुद्धा वाक्य असू शकते आणि कर्ता सुरुवातीला असू शकतो. हा कर्ता आहे, कर्ता अर्थातच शब्दयोगी अव्ययांत आहे. बरोबर आहे. मग कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही, कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत असतो. कर्मा प्रथमा विभक्तीत आहे, याचा अर्थ भावे प्रयोग होणार नाही, कारण भावे प्रयोगामध्ये कर्म असलं तर ते द्वितीया विभक्तीतच असते. मग कर्तरी होत नाही, भावे होत नाही, म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. बरोबर आहे. आणि मग कडून प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे याला काय म्हणणार आपण, नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग. आता कधी कधी काय केलं जातं की वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळला जातो. ठीक आहे, तसं उदाहरण बघूया आपण की वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळलेला आहे. बघा, सभेत पत्रिका वाटण्यात आल्या. सभेत पत्रिका वाटण्यात आल्या. वाटणारा कोण, वाटण्यात आल्या संयुक्त क्रियापद आहे. वाटणारा कोण वाक्यामध्ये दिलेलाच नाही, म्हणजे वाक्यामध्ये कर्ता जो आहे तो कर्ता दिलेला नाही, कर्त्याचा उल्लेख टाळलेला आहे आणि हे नवीन कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे. वाटण्याची क्रिया कोणावर झाली, पत्रिका हे कर्म आहे आणि कर्म प्रथमा विभक्तीत आहे. कर्म कोणत्या विभक्तीत आहे, प्रथमा विभक्तीत आहे. बरोबर आहे. मग वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळलेला आहे, कर्म प्रथमांत आहे, कर्मणी प्रयोगच होणार आणि तो नवीन कर्मणी प्रयोगच असणार. लक्षात आलंय. तर नवीन कर्मणी प्रयोगामध्ये दोन गोष्टी फक्त आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. कर्ता जर दिलेला असेल तर त्या कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय असतो, नाहीतर मग वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळलेला असतो. ओके, तर याला काय म्हणायचं, नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे, कर्मणी प्रयोग आहे. या कर्मणी प्रयोगामध्ये आपण नवीन कर्मणी प्रयोग बघितला. आता आपण बघणार आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. ओके, यस, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. लक्ष द्या, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. ठीक आहे, आता प्रधान कर्तृक कर्मणी नावावरूनच आपल्या लक्षात येते की कर्ता प्रधान. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये काय असते, ज्या कर्मणी प्रयोगामध्ये
कर्ता प्रधान असतो त्याला काय म्हणणार आपण? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. व्याख्या तर आपण बघितली की कर्मणी प्रयोगामध्ये जरी कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाचं रूप बदलत असलं तरी कर्ता प्रधान असतो, कर्त्याला प्राधान्य दिलेलं असते, त्याला आपण प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणणार. या प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाची लक्षणं काय आहेत? पहिलं लक्षण, अर्थाच्या दृष्टीने कर्ता प्रधान असतो. ओके, अर्थाच्या दृष्टीने काय कर्ता प्रधान असतो, नावातच आहे प्रधान कर्तृक. कर्ता शुद्ध तृतीया विभक्तीत किंवा चतुर्थी विभक्तीत असतो. याचा अर्थ सविकर्णी तृतीया नसतो, शुद्ध तृतीया विभक्तीत, म्हणजे विभक्ती प्रत्यय आणि सामान्य रूप याच्यामध्ये कुठलाही अक्षर आलेलं नसते. बरं की, मग त्याला आपण शुद्ध तृतीया म्हणतो. आणि चतुर्थी विभक्तीत या दोनपैकी कुठल्या तरी एका विभक्तीमध्ये कर्ता असणार आहे. शक्य कर्मणी, प्राचीन किंवा पुराण कर्मणी जे आपण बघितले ऑलरेडी, समापन कर्मणी प्रयोग आपण ऑलरेडी बघितला, नवीन कर्मणी प्रयोग हे आपण ऑलरेडी बघितलं. तर ही उदाहरणं प्रधान कर्तृकची नसतात. ठीक आहे, म्हणजे एखादं उदाहरण जर इतर कोणत्याच प्रकारात बसत नसेल, शक्य कर्मणीतही नाही, प्राचीन किंवा पुराण कर्मणीमध्ये पण नाही, समापन कर्मणीमध्ये पण नाही, नवीन कर्मणीमध्ये पण नाही, तर ते प्रधान कर्तृक कर्मणीचं असते. कारण या प्रकारची जी उदाहरणं बघितली आपण कर्मणी प्रयोगाचे हे जे प्रकार आहेत हे प्रधान कर्तृकमध्ये ही उदाहरणं येणार नाहीत. याचा अर्थ यांच्यामध्ये कर्म प्रधान असते आणि प्रधान कर्तृक कर्मणीमध्ये मात्र कर्ता प्रधान असतो. ठीक आहे, मग महत्त्वाचं लक्षण, कर्ता शुद्ध तृतीय विभक्तीत किंवा चतुर्थी विभक्तीत असतो. आपण आता याची उदाहरणं बघूया, प्रधान कर्तृक कर्मणीची उदाहरणं. ठीक आहे, पहिलं उदाहरण बघूया आपण. आईने स्वयंपाक केला. करणारी आई कर्ता आहे, कर्ता शुद्ध तृतीया विभक्तीत आहे. कर्ता कसा आहे? शुद्ध तृतीया विभक्तीत, शुद्ध तृतीया विभक्तीमध्ये. ठीक आहे, मी जर असं लिहिलं मित्रांनो, आईच्याने, तर याला सविकर्णी तृतीया म्हणतात. लक्षात आलंय का? मूळ नाम किंवा त्याचं झालेलं सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय याच्यामध्ये जर एखादं अक्षर आलं, चा, ची, चे, च्या, ला, लिहिलेल्या असं, ठीक आहे, तर त्याला सविकर्णी म्हणतात. त्याला काय म्हणतात? सविकर्णी तृतीया म्हणतात. तृतीयेचा प्रत्यय लागलेला आहे म्हणून. विकारासह, सविकर्णी याचा अर्थ होतो विकारासह तृतीयेचा प्रत्यय लागलेला आहे म्हणून त्याला सविकर्णी म्हणतात. आणि इथे मध्ये कुठलाच शब्द नाही आहे. ठीक आहे, कधी कधी इथे सामान्य रूप असेल आणि विभक्ती प्रत्यय असेल, पण मध्ये चा, ची, चे, च्या, ला लिहिलेला असा कुठलाही अक्षर नसेल. ठीक आहे, तर मग त्याला आपण शुद्ध विभक्ती म्हणतो आणि इथे तृतीयेचा प्रत्यय लागलेला आहे म्हणून त्याला शुद्ध तृतीया म्हणणार. ओके, मग आपण हे पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला, कर्मणी प्रयोगाची सुरुवातीची जी उदाहरणं घेतली आपण तेव्हा मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल याच्या आधीचा, ठीक आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट्स बॉक्समध्ये दिलेली आहे, ते आवर्जून बघा, म्हणजे तुम्हाला हे सविकर्णी काय आहे हे पण लक्षात येईल. मग आता इथे स्वयंपाक हे कर्म आहे आणि कर्म अर्थातच प्रथमा विभक्तीत आहे. कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा विभक्तीत आहे. ठीक आहे, मग कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणून कर्तरी प्रयोग नाही, कर्माला प्रत्यय नाही म्हणून भावे प्रयोग नाही, आणि हा कर्मणी प्रयोग आहे. आणि स्वयंपाकाच्या ठिकाणी तुम्ही जर स्त्रीलिंगी शब्द ठेवला तर तुमचं क्रियापदाचं रूप बदललेलं दिसेल. आईने खिचडी केली, आईने जिलेबी केली, आईने कढी केली वगैरे, म्हणजे स्त्रीलिंगी शब्द ठेवला की क्रियापदाचं रूप बदलते. कुठे? कर्माच्या जागी. कर्माचं लिंग बदललं की क्रियापदाचं रूप बदलते. कर्मणी प्रयोग आहे. कर्ता शुद्ध तृतीया विभक्तीत आहे. कर्ता तृतीयेमध्ये असतो, शुद्ध तृतीयेमध्ये, किंवा मग चतुर्थी विभक्तीत पण असतो. दुसरं उदाहरण बघू आपण. आपलं दुसरं लक्षण आहे की कर्ता हा चतुर्थी विभक्तीत असतो. ठीक आहे, आणि अर्थातच कर्म असेल, प्रथमांत असेल, त्याला नोकरी सोडावी लागली, त्याला नोकरी सोडावी लागली, त्याला नोकरी सोडावी लागली. सोडणारा तो कर्ता आहे आणि कर्त्याला ला प्रत्यय लागलेला आहे. कर्ता चतुर्थी विभक्तीत आहे. कोणत्या विभक्तीत आहे? कर्ता चतुर्थी विभक्तीत. लक्षात घ्या, कर्ता हा द्वितीया विभक्तीत कधीच नसतो मित्रांनो, लक्षात ठेवायचं. जर कर्त्याला सला ते सलाना ते प्रत्यय लागलेला असेल तर त्याची विभक्ती चतुर्थीच असणार. कर्ता द्वितीया विभक्तीत कधीच नसतो, लक्षात ठेवायचं.
नोकरी हे कर्म आहे आणि कर्म हे कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा विभक्तीत आहे, अर्थातच प्रथमा विभक्तीत आहे. ओके. आणि मग कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी प्रयोग नाही, कर्माला प्रत्यय नाही म्हणून भावे प्रयोग नाही, आणि म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे. त्याला व्यवसाय सोडावा लागला, नोकरीच्या ठिकाणी व्यवसाय ठेवलं मी, क्रियापदाचं रूप बदलते. मग आपल्याला याला काय म्हणणार आपण? प्रधान कर्तृक कर्मणी. मग प्रधान कर्तृक कर्मणीमध्ये कर्ता शुद्ध तृतीय विभक्तीत असतो किंवा चतुर्थी विभक्तीत असते, कर्म असते, प्रथमांत असते, हे कॉमन लक्षण आहे. आणि मग याला काय म्हणणार आपण? प्रधान कर्तृक कर्मणी. म्हणजे इतर जे कर्मणी प्रयोगाची वाक्य आहेत, शक्य कर्मणी असेल, समापन कर्मणी असेल, नवीन कर्मणी असेल, बरोबर आहे ना, तर त्यांची प्राचीन किंवा पुराण कर्मणी असेल तर त्यांची उदाहरणं ही प्रधान कर्तृकची नसतात. ओके. तर हे कर्मणी प्रयोग आणि कर्मणी प्रयोगाची आपण सर्व प्रकार जे आहेत ते सर्व प्रकार अभ्यासलेले आहेत. ओके. निश्चितच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि काही शंका असेल तर मला, ठीक आहे, या व्हिडिओच्या कमेंट्समध्येच काही शंका असल्यास ती विचारा, तुम्हाला अवश्य त्याचं उत्तर मिळेल. ओके. थांबूया आपण.